नमस्कार, मी सदा अगलावे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो महाभारतच्या लोकांनी महाभारतच्या लोकांसाठी सुरू केलेल्या या महाभारतच्या बातम्यांमध्ये. आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्राचा नंबर 1 चा डिबेट शो आठवडे बाजार, को पावर्ड बाय. तर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांनंतर आपल्या सगळ्या मुलांच्या शाळा ह्या पुन्हा चालू होत आहेत. पण आजही काही लोकांची परिस्थिती ही कन्फ्यूजन है, सोल्यूशन कुछ पता नहीं, सोल्यूशन जो मिला तो साला क्वेश्चन क्या था पता नहीं, अशीच दिसते. कारण त्यांना आजही कळत नाहीये की त्यांच्या मुलाला मराठी माध्यमात टाकावं, सेमी इंग्रजी माध्यमात टाकावं की इंग्लिश मीडियममध्ये टाकावं. तर असेच एक पालक ज्यांची झाली मेथी, आय मीन कन्फ्युजनमुळे जे झालेत बधीर, पण स्वतःच्या मुलाच्या शिक्षणासाठी ते आहेत खंबीर, असे श्री व सौ गंभीर आपल्यासोबत थेट आपल्या स्टुडिओमधून आहे. आणि त्यांचं ब्रेन वॉश करण्यासाठी आपल्यासोबत आहेत इंग्लिश मीडियमच्या मॅडम मिस इंटरनॅशनल, सेमी इंग्रजीच्या टीचर मिसेस अर्धवटे आणि मराठी माध्यमाच्या शिक्षिका मातृभाषेकरताई आपल्यासोबत फोन कॉलवरती जोडले गेल्यात. मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो महाभारतच्या आठवडे बाजारामध्ये. OMG, व्हॉट इज दिस आठवडे बाजार? वीक मार्केट. यालाच म्हणतात उराचे खुराडे आणि चुलीचे तुणतुणे. गंभीरजी, मला सांगा, तुम्ही नक्की का कन्फ्यूज आहात? मला वाटतं की माझ्या मुलाला मातृभाषेतून शिकवावं, पण माझ्या आईवडिलांना वाटतं की त्याला सेमी इंग्लिशमध्ये घालावं. पण मला असं वाटतं की माझ्या मुलाचं शिक्षण इंग्लिश मीडियममध्येच व्हावं. म्हणजेच अवसबाई इकडे आणि पुनवबाई तिकडे. तर गंभीरजी, तुम्हाला काहीही करून आता स्वतःच्या मुलाला इंग्लिश मीडियममध्येच टाकावं लागेल. स्वतः मराठी भाषिक असून त्यांचा कल इंग्लिश मीडियम कडे का? ऑब्विसली इंग्लिश मीडियम ही कल है ना, कारण जे मला करता आलं नाही ते माझ्या मुलांनी करावं अशी माझी इच्छा आहे. सी, मुलांना डायरेक्ट फुल इंग्लिश टफ जातं, त्यापेक्षा सेमी कधीही बेटरच. माझ्या पोराला जर मी मराठी मीडियम किंवा सेमीमध्ये घातलं आणि मग त्याला इंग्लिश टॉकिंग नाही आलं तर मग तो त्याच्या फ्युचर टेन्समध्ये मागे पडेल ना. का ग बाई, रोड तर म्हणे गावची ओढ. पण मला एक सांगा, सौ गंभीरजी, तुम्हाला इंग्लिश मीडियमचं इन्स्पिरेशन कुठून मिळालं? अहो, आमच्या गावकीतली, भाऊकीतली, शेजारची, पाजारची, बांधावरची, माळावरची, अगदी गल्लीपासून ते चौकातली सगळी पोरं फुल ऑन इंग्लिश मीडियम शाळेतच ॲडमिट आहेत. यातले एकाला इंग्लिश बोलतायत. मी आता मिस इंटरनॅशनल यांच्याकडे येतोय. मिस इंटरनॅशनल, मला जरा तुमच्या स्कूलबद्दल माहिती द्या. I beg your pardon. It's not only school, but an institution. ओह माय बॅड. तुमच्या इन्स्टिट्यूशनबद्दल माहिती द्या. It's all over on internet and on our official website too. अहो, पण तुम्ही तोंडी पण सांगू शकता ना. Rules are rules, sir. It's against our policy. हो, इंग्लिश मीडियम आहे ती, स्ट्रिक्ट असतं त्यांचं. सॉरी हा मॅडम. यालाच म्हणतात उठता लात आणि बसता बुक्की. मी मिसेस अर्धवटे यांच्याकडे जातोय. टीचर, मला तुमच्या स्कूलबद्दल, तुमच्या शाळेबद्दल माहिती द्या. आमची सगळी इन्फॉर्मेशन स्कूलच्या बाहेर नोटीस बोर्डवर असते, ती तुम्ही रीड करू शकता. अहो, मातृभाषेकरताई, तुम्ही तरी सांगू शकता का? आम्ही पालकांना शाळेत आल्यानंतर स्वतः समोरासमोर बसून सगळी माहिती देतो. तुम्ही कधीही आलात तरी आम्ही माहिती देऊ. बोलणं हेच ओळख देतं. सौ गंभीर, म्हणजे गंभीर दाम्पत्य आहात तुम्ही, तर तुमची शाळेकडून काय अपेक्षा आहे? थांबा ना, मी लिहूनच आणलंय, सांगते. हां, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, स्मार्ट क्लासरूम, डिजिटल लर्निंग, CCTV सर्व्हिलियन्स, कम्प्युटर लॅब, रोबोटिक्स लॅब, स्टेम एज्युकेशन, स्पोकन इंग्लिश एन्व्हायरमेंट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, पब्लिक स्पीकिंग ट्रेनिंग, फोनिक क्लासेस, ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग, स्पोर्ट्स अकॅडमी, डान्स अँड म्युझिक क्लासेस, ॲबॅकस क्लासेस, वैदिक मॅथ्स, कोडिंग क्लासेस, एअर कंडिशनर क्लासरूम, स्कूल बस फॅसिलिटी, ॲन्युअल डे अँड कल्चरल डे प्रोग्राम, करिअर गायडन्स, ऑलिम्पियड प्रिपरेशन, IIT फाउंडेशन, JEE आणि NEET प्रिपरेशन, UPSC MPSC बेसिक्स. आणि ह्या सगळ्याचं दप्तर उचलायला एक माणूस. मी सगळ्या शाळेच्या प्रतिनिधींना एक प्रश्न विचारतोय, तुम्ही काय काय फॅसिलिटीज देतात? We provide everything to our students which you mentioned. Plus, we secure your child's future. पण तुमची फी किती असते? 1.75 lakhs only. अच्छा, पहिली तर 10वी ना, मग ठीक आहे. Per year. पर इयर. उखळात डोकं दिल्यावरती मुसळाची भीती कशाला गंभीरजी?
इंटरनॅशनली मॅडम तुमच्या फीमध्ये काय काय इन्क्लूड आहे? ओनली फीज, आणि बाकी ते पुस्तकं, कपडे आणि बाकीच्या ॲक्टिव्हिटीजसाठी? एक्स्ट्रा फीज. अहो इंग्लिश मिडियम आहे ते, आणि एवढ्या ॲम्युनिटीज आहेत म्हटल्यावर एवढी तर मेंटेनन्स असणारच ना. आम्ही यातल्या बेसिक फॅसिलिटीज तुम्हाला देऊ शकतो, पण तुम्ही मेन्शन केलेल्या ऑल नाही. आमची फीस पॅकेज मिडल क्लासला पॉसिबल होईल एवढेच असतात. आणि हा प्रोजेक्टसाठी वेगळी फी. आणि ते प्रोजेक्ट कोणी करायचे, पालकांनी का मुलांनी? मातृभाषेकरताही तुम्ही सांगा. अहो मराठी मीडियम शाळेतला कुठे इतक्या ॲम्युनिटीज असतात, आणि शिवाय त्यांना ते परवडणार पण नाहीत ना. अरे इंग्लिश मिडियमची फी आपल्याला पण परवडणार नाहीये, फीसाठी कर्ज काढावं लागणार आहे. यालाच म्हणतात अंगावरचे लेणे आणि जन्मभर देणे. मातृभाषेकरताही काय सांगाल? आम्ही इतक्या सुविधा नाही देऊ शकत, पण मुलांना ज्या वयात जे शिक्षण मिळायला हवं ते शिक्षण आम्ही उत्तमरित्या देऊ शकतो. म्हणूनच आमच्या शाळेला 102 वर्ष पूर्ण झालीत. हे ऐकून मी एवढंच म्हणेन की भरलेलं भांडं आवाज करत नाही. मिस इंटरनॅशनल, मला तुम्हाला विचारायचे, तुमच्या इन्स्टिट्यूशनला किती वर्ष झालीत? 2 years. आमच्याही स्कूलला लॉट्स ऑफ इयर्स झालेत. अंगठा सुजला म्हणून तो डोंगरा एवढा होत नाही. मला मातृभाषेकरता यांना विचारायचंय, तुमची शाळा जर इतकी जुनी आहे तर तुमची ॲडव्हर्टाईज, तुमची जाहिरात कुठेच का दिसत नाही? हे बघा, शिक्षणाच्या बाजारात आम्हाला आमची शाळा विकायची नाही. तुम्ही जर इंग्लिश टॉकिंग शिकला असता ना तर तुम्हाला ते जमलं असतं. बघा मी म्हटलं होतं ना इंग्लिश किती वॉन्टेड आहे ते. नकट्या नाकाने वांगी सोडणे कदाचित यालाच म्हणतात. मला मिस इंटरनॅशनल यांना विचारायचंय, मॅडम तुमची स्कूल कुठला अभ्यासक्रम, आय मीन कुठला करिक्युलम फॉलो करते? ICSE. आणि अर्धवटे मॅडम तुमचा? CBSE. आमच्या बुक्स अँड ऑल सगळं आमच्या शाळेत मिळतं. सगळं फीमध्येच का? नाही, त्याचे एक्स्ट्रा चार्जेस असतात, कारण आमचे बुक्स आम्हीच प्रिंटिंग करून घेतो आणि आमचे बुक्स आमच्या शाळेतूनच घेणं कंपल्सरी असतं. अर्धवटे मॅम, मला सांगा की जर CBSE पॅटर्न हा सगळीकडे सारखा आहे तर त्याची पुस्तके बाजारातही मिळतील, त्याचं कंपल्शन का? तर मला मिस इंटरनॅशनल यांना विचारायचंय, मॅडम तुमच्याकडे काय परिस्थिती? Of course, it's compulsory because our books are exclusive. एक तर पहिलीच्याच पुस्तकांचे 12,500 होतात त्यांचे इंग्लिश मिडियमचे. अहो सगळं हायफाय असतं त्यांचं. इंग्लिश मिडियम आहे ना, त्यामुळे एक्स्ट्रा पैसे घेतात स्टडी मटेरियलचे. मातृभाषेकरताही तुमच्या मराठी मिडियमचं कसं असतं सांगता का जरा? अहो मराठी मीडियम आहे ना ते, त्यांना परवडणार आहे का पुस्तकं प्रिंटिंग करून घेणं? आमचा अट्टाहास नसतो पुस्तकं आमच्याकडूनच विकत घ्यावी, ती बाजारात सहज मिळतात. तुमच्या शाळेचे युनिफॉर्म तरी मिळतात का तुमच्या शाळेत? आमच्या शाळेचं काम शिक्षणाचं आहे, कपडे शिवण्याचं नाही. आमच्याकडे ओन्ली 2 ड्रेसेस आहेत आणि तेही स्कूलमधूनच बाय करायचे. म्हणजेच एक ना धड आणि भाराभर चिंध्या. मी मिस इंटरनॅशनल यांना विचारतोय, तुमच्याकडे किती चिंध्या, आय मीन किती ड्रेस असतात? One for physical education, one for regular classes, and one for just like that. म्हणजे त्याचे पैसे पण आम्ही द्यायचे, जस्ट लाईक दॅट. You're very naughty, huh? Mr. Serious? यालाच म्हणतात गुळाने मरतो त्याला विष कशाला. तर आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. मी प्रत्येक प्रतिनिधींना एक एक प्रश्न विचारतो, एकदाच विचारतो. मला सांगा तुमच्या शाळेतल्या शिक्षकांचं क्वालिफिकेशन काय? B.Ed किंवा B.Ed. अहो क्वालिफिकेशन काय विचारताय तुम्ही? इंग्लिश येतंय ना सगळ्या टीचरांना, आणि पालकांना इंग्लिश हवंय आणि मुलांना आम्ही इंग्लिश शिकवतोय. मग तुम्ही कसं काय आम्हाला विचारू शकता तुमचं क्वालिफिकेशन काय? तर शेवटचा एक प्रश्न गंभीर दाम्पत्यासाठी. मला सांगा तुमचा मुलगा सध्या कुठे आहे? घरी आहे. काय करतोय? अहो काय खेळत असेल मातीत? मला वाटलं रॉकेट बनवतोय. अहो त्याचं वय काय, आणि या वयात तुम्ही काय अपेक्षा करता त्याच्याकडनं? तर आज आपण एका अत्यंत गंभीर विषयावरती आपला आठवडे बाजार मांडला होता. आपण बघतो की प्रत्येक शाळा असं सांगते की आम्ही फ्युचर घडवतो, पण ते फ्युचर घडवत असताना जर मुलांचा वर्तमानच हरवत असेल तर तो व्यवहार ठरतो, शिक्षण नाही. प्रत्येक गोष्टीचं पॅकेज करून त्याला प्रीमियम लेबल लावून पालकांच्या भीतीचा बाजार मांडणे, कदाचित यालाच सध्याची शिक्षण पद्धती म्हणतात. दप्तराच्या ओझ्याबरोबरच पालकांनी त्यांना न करता आलेल्या गोष्टींच्या अपेक्षांचं ओझं जर मुलांच्या खांद्यावरून काढलं नाही तर ते एक्सपेक्टन्सीच्या लॅबमधून प्रेशरच्या कोडिंग खाली तयार झालेले रोबो होतील, तुमची मुलं नाही.
तर जाता जाता एवढंच सांगेल की समाजामध्ये चांगला माणूस होण्यासाठी शिक्षण पद्धतीबरोबर मोकळा श्वास सुद्धा गरजेचा असतो आणि तो मोकळा श्वास फक्त मातृभाषेतून शिक्षणातून येतो. कदाचित काहींचा येतही नसेल, पण एवढंच सांगणं आहे की तुम्ही जगात कुठल्याही भाषेमध्ये शिक्षण घ्या, पण स्वतःच्या मातृभाषेला सोडू नका. तर आजच्या आपल्या आठवडे बाजारामध्ये एवढंच. आपण पुन्हा भेटूया महाभारतच्या आठवडे बाजारात. धन्यवाद.